अध्यक्ष आहेत पदाधिकारी उपस्थित आहेत। आणि ते जे काय आमचे प्रॉब्लेम सॉल्विंग असतात ते आमच्या मेंबर्स आम्ही त्या खेडे महाराष्ट्राच्या प्लॅटफॉर्मवर करत असतो। आत्ताच अध्यक्ष मोदींनी सांगितलं की हा 25वा वर्ष आहे तुमच्या एक्सपोचा, तर 25वा वर्ष म्हणजे हा छोटा कालावधी नाही आहे, ही खूप मोठी संघटना इथे तुम्ही उभी केलेली आहे। कारण 25 वर्ष म्हणजे तुम्ही एक फॅमिलीसारखं केलेलं आहे। एक्सपो म्हणजे ही एक आपण म्हणू असतं की युनिटी आपण इथं दाखवत असतो, कारण आपण कधीच कॉम्पिटिटर राहत नाही, आपण नेहमी एक ब्रदरहुड इथं दाखवत असतो। त्याच पद्धतीने एक अजून एक क्रीडा किंवा एक संभाजीनगरचं इथं अभिनंदन केलं पाहिजे, कारण का सध्या संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर हे वर्ल्ड मॅपवर रेकग्नाइज होत आहे। आदरणीय विवेकांना, आजचा हा आपल्या आयुष्यामधलं एक सर्वात मोठं आणि सर्वात महत्त्वाचं स्वप्न म्हणजे आपलं घर असतं, आणि आज हे आपलं स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्यासाठी आपल्याला मोलाची मदत आज या क्रीडाईच्या ड्रीम होम एक्सपोच्या माध्यमातून आज होणार आहे। आज आपण छत्रपती संभाजीनगर आपण बघितलं तर आपली ही चालू असलेली घोडदौड आणि आपल्या इथे होणारी ही डेव्हलप व्यवसायाचं साधन व्हावं, हा उद्देश त्या वक्फ करतानाचा हे 4 पिलर त्याच्यामध्ये कव्हर्ड आहे। आपल्याकडे एक वक्फ ॲक्ट 95 आला, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अमेंडमेंट झाली, आत्ता नुकतीच पण अमेंडमेंट झाली, परंतु डेव्हलपमेंटचे जे सेक्शन आहेत, मंत्री महोदय, डेव्हलपमेंटचे जे सेक्शन आहेत कोणत्याही अमेंडमेंटमध्ये काढले नाही। आत्ताही 40 अमेंडमेंट झाली, परंतु जे डेव्हलपमेंटसाठी सेक्शन आहेत ते अजून कायम आहेत। तर मी या मंचावरून अशी विनंती करतो की विकासकाने वक्फची जमीन, आमच्याकडे एक मोठी लँड इन्व्हेंटरी आहे, परंतु विकास होत नसल्यामुळे वक्फचा उद्देश सफल होत नाही आणि ती जमीन इन्क्रोचमेंटमध्ये आमची जमीन दिवसेंदिवस कमी होत आहे। आज 50% जमीन इन्क्रोच झाली, पण 50% आहे। संभाजीनगरमध्ये वैभवात वाढ करणाऱ्या अशा ठिकाणी आमच्याकडे वक्फची जमीन आहे। तर माझी विनंती आहे की जर आपण लीज लँड आहे, वक्फच्या लीज रूलच्या सेक्शन 91 मध्ये, सेक्शन 56 मध्ये, सेक्शन 51 मध्ये साकार करण्याकरता आता केंद्र सरकारने पण खूप मोठी भर घातली। आत्ताच उल्लेख झाला जीएसटीचा, जीएसटी मधलं खूप मोठी राहत आपल्याला खूप मोठा दिलासा जीएसटीने दिलेला आहे, ज्याच्यामुळे लोकांची घर खरेदी करण्याची शक्ती आणि मानसिकता, ह्याच्यातली मानसिकता खूप महत्त्वाची आहे, परसेप्शन पण खूप महत्त्वाचं आहे, जे मदत करतं, ही अतिशय उत्तमपणे बनली आहे। आजच मला सकाळी कोणी सांगत होतं की या नवरात्रीच्या 3 दिवसामध्ये जीएसटी कमी झालं आणि गाड्यांची जी विक्री झाली आहे ती 50,000च्या वर देशामध्ये अवघ्या 3 दिवसामध्ये गाड्यांची विक्री झाली आहे। अशाच पद्धतीने जेव्हा आपला हा एक्सपो पुरा होईल त्यावेळेला मला अपेक्षा आहे की आपल्या सगळ्यांच्याकडे ही बातमी येईल की आमच्याकडे सुद्धा अशीच परिस्थिती आहे। एक्सपोला दरवर्षीपेक्षा यावर्षी खूप चांगला प्रतिसाद मिळाला, तशी परिस्थिती पण आहे। मला असं पण वाटतं की ट्रान्सपरन्सी 2000 crores, Piramal is coming, Cosmo is coming, Lebrazon is coming, all these projects put together, about 52,000 crores investment is going to be there in Aurangabad, Divyanis, and about 50,000 crores additional investment. हे सगळं आणत असताना आमचा प्रयत्न काय होता की हे शहर वाढलं पाहिजे, लहानाचा मोठा या शहरात झालं। मला नेहमी वाटायचं 10 वर्षापासून आमदार आहे पण मी या शहरासाठी काहीतरी केलं पाहिजे कुठेतरी, आणि म्हणून मी नेहमी देवेंद्रजींच्या मागे लागायचो। देवेंद्रजी जपानला जात असताना मी एक छोटीशी चिठ्ठी त्यांना दिली की मुलं साहेब टोयोटाची व्हिजिट झालेली आहे पण पुढे होत नाही आहे, मला सांगायला आनंद होतो। देवेंद्रजी ज्यावेळेस जपानहून आले, आम्ही सगळे मंत्री रिसीव्ह करायला गेलो होतो, त्यावेळेस तिथे उतरल्याबरोबर मला असा इशारा सावे डन, म्हणजे टोयोटाचं त्यावेळेस कमिटमेंट घेऊन ते आले होते। आणि आज त्याच्यामुळे हे सांगायला याच्याकरता लागले की शेवटी कुठलंही शहर वाढायचं असलं तर
Infrastructure should be good. आता जावेदाने उल्लेख केला चव्हाणताईचा ब्रिलियंट आमदार, उन्होंने अतुल चौहान साहब की पुष्टि कर ली हट करके, नहीं अजित दादा छोड़ रहे नहीं थे, चव्हाणताईंनी हट्ट करून इकडे आणलं. आणि तुम्हाला सांगायला आनंद होतो, देवेंद्रजींनी आपल्या शहराला लागणारे जे सगळे रिंग रोड्स आहेत त्याची जबाबदारी त्यांच्याकडे दिलेली आहे. आणि लवकरच बिडकीन शेंद्रा वालूज बिडकीन ह्या सगळ्या रिंग रोडची जबाबदारी माननीय अतुल चव्हाण आहे. परवा त्यांनी एक आम्ही मीटिंगमध्ये असताना एक प्रेझेंटेशन दिला. लवकरच हे सगळे कनेक्टिंग रोड मी याच्याकरता सांगतोय की तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा इन्फ्रास्ट्रक्चरचा, कारण कुठलंही शहर वाढते तर जोपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर तिकडे चांगला नसला तर शहर वाढू शकत नाही. आज तुम्हाला माहिती असेल आपल्या कार्यक्रमासाठी आले, त्यांचं पण फार फार आभार. दुसरे आमचे मित्र समीर काजीवी, अध्यक्ष वक्फ बोर्ड, खरंच काम आमचा मित्र आहे. माझा right now and press the bell icon. Never miss an update.